विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुक्याची ओळख आहे। ह्या तालुक्याची ओळख संत्रामुळे आहे। या भागातला संत्रा जो आहे तो देशभरात जात असतो, त्यामुळे या तालुक्याला कॅलिफोर्निया असं म्हणतात। सोबतच या भागामध्ये संत्र्याच्या ज्या कलमा असतात, ज्याला आपण पनेरी म्हणतो, त्या याच भागात त्याचं उत्पादन घेतलं जातं आणि राज्यभरामधनं या भागातील संत्र्याच्या कलमांना जी आहे ती मागणी असते। सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्याच्या निमित्तानं जे आहे ते या ठिकाणी कलमा काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहेत आणि राज्यभरातील शेतकरी या भागामध्ये येत असतात आणि या ठिकाणच्या संत्र्याच्या कलमा घेऊन जे आहेत ते आपल्या गावी नेऊन ते आपल्या शेतामध्ये त्याची लागवड करत असते। सध्या मी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील एका शेत शिवारामध्ये आहे। त्या भागात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पनेरीची लागवड केली जाते, अर्थात संत्र्यांच्या कलमाची लागवड केली जाते। आता संत्र्याच्या कलमांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। अनेक भागात संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं, बागा लावल्या जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते संत्र्याचे आता पनेरी विक्री मार्केटमध्ये दाखल झालेली। आपण एका शेत शिवारात ज्या ठिकाणी संत्रा पनेरी आहेत, संत्रा पनीर उत्पादक शेतकरी आपल्या सोबत आहेत। काका, काय परिस्थिती आहे यावर्षी संत्र्याच्या पनेरीची, कशी मागणी आहे? यावर्षी चांगली मागणी आहे आणि भाव सुद्धा चांगला मिळून राहिला आहे आणि 15 महिन्याचं पीक आहे। वाशिम, हिंगोली, यवतमाळ, तिकडे बुलढाणा आणि आपल्या इतर गावामध्ये आणि तिवसा, मोजरी या भागामध्ये सुद्धा आमच्याकडच्या कलमा जाऊन राहिलेल्या आहेत। काय वैशिष्ट्य आहे या वरुड मोर्शी भागातील संत्रा कलमांचं? कलमा ही जातीवंत कलमा तयार करणे आणि जातीवंत झाडे देणे आणि निंबू, मोसंबी, संत्रा एक विशेषता देणे आहे। कुठं कुठं तुम्ही म्हणतात की मोठ्या प्रमाणावर येत आहेत, आता 30 रुपये कलमांचा भाव आहे। उत्पादन साधारणतः खर्च किती असतो एका कलमामागे? उत्पादन खर्च 25 रुपये कलम पडतो। त्यापेक्षा 30 रुपये जर विकली तर 5 रुपये नफा कमावतो आणि त्यामध्ये आतमध्ये जर खपली तर घाट्यामध्ये चालतो। किती एकरवर तुम्ही पनेरीची लागवड केलेली आहे आणि कशी मागणी आता? आता मागणी तर भरपूर चालू आहे काय, आणि ही अर्ध्या एकरामध्ये लागवड केलेली होती 30,000 कलमची, यामधली 25,000 विक्रीला बसलेली आहे। नक्कीच आपण बघू शकतो अशा पद्धतीनं जे आहे ते पनेरीची लागवड केली जाते। जवळपास 15 महिन्यांच्या ज्या त्या कलमा आहेत आणि आता पावसाळ्यात सध्या ह्या विक्रीसाठी दाखल झालेले आहेत। बुलढाणा असेल, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, तिकडे परभणी, नांदेड पर्यंत या भागातील संत्र्याच्या कलमा ज्या कमी जे आहे ते पनेरी विक्रीसाठी जे आहे ते दाखल होत असतात। ठिकठिकाणाहून लोक येत असतात। आपल्यासोबत आणखी काही कलमा नेण्यासाठी आलेले आहेत। कुठून आलेत, कशा कलमा आहेत या भागातल्या? माझी स्वतःची नर्सरी आहे, शिवरखेडलाच आहे, माझी संपली कलम। काय वैशिष्ट्य आहे इथल्या कलमांचं? हे जातीची कलम तयार केली जाते। दुसरी महत्वाची गोष्ट, प्रमाणात केल्यामुळं याची डोळे ह्या व्यवस्थित बांधू शकतो, म्हणजे लिमिटेड आहे म्हणून। हे 1,00,000 आणि 1.5 लाख पनेरीवाले जे आहे तर याचे गोंधळ होऊ शकते, पण या लहानच्या पनेरीचा गोंधळ नाही होऊ शकतो। तर आपण बघू शकतो अर्धा एकरवरील ही पनेरीची बाग आहे। या भागामध्ये जर आपण फिरलो वरुड मोर्शी भागामध्ये तर मोठ्या प्रमाणावर संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं। सोबतच संत्र्याच्या झाडांसाठी जी पनेरी लागते, ज्याला आपण कलमा म्हणतो, त्या या भागात तयार होतात। जातीवंत अशा कलमा या भागातले शेतकरी तयार करतात आणि सध्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर या कलमांना मागणी असते। सकाळपासून या भागामध्ये इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वर्दळ हे पनेरी खरेदी करण्यासाठी आपल्याला दिसून येत आहेत। स्वप्नील उमप, TV9 मराठी, वरुड, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।